हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. श्री स्वामी समर्थ. सो आज आम्ही जात आहोत ओपनिंगला. आज एका रेस्टॉरंटची ओपनिंग आहे. सो आम्ही ओपनिंगला जातो आहे. मी, माझी सिस्टर आणि योगिता ताई. सो लेट्स गो. तुम्हाला पण दाखवते रेस्टॉरंट कोणतं आहे. खूप बेस्ट आहे. कारेगावमध्ये आहे, यशवंत चौकमध्ये. या आहेत योगिता ताई. से हॅलो. त्यानंतर आम्ही निघालो होतो. किशोरदादा आम्हाला घ्यायला आले होते. लवकर निघालो होतो म्हणून जास्त ट्रॅफिक पण नव्हती. तिथे वेळेवरती पोहोचलो. थोडंसं लवकरच गेलो होतो कारण नंतर खूप जास्त ट्रॅफिक. त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो. सो अजून इव्हेंट हा स्टार्ट नव्हता झाला. अजून भरपूर सारे गेस्ट यायचे बाकी होते. तर हे आहे रेस्टॉरंटचं नाव, जयशंकर फूड कोर्ट. त्यानंतर आम्ही आतमध्ये पोचलो. सो आत म्हणलं पण इंटेरियर डिझाईन खूप छान होतं. बाहेर लॅम्प्स वगैरे लावले होते. टेबल चेअरची पूर्ण व्यवस्था केलेली होती. आणि इकडच्या लेफ्ट हँड साईडला मिरर्स लावले होते हँडवॉश करण्यासाठी. बेसिन वगैरेची सगळी व्यवस्था होती. आणि पुढच्या साईडला पण काउंटर वगैरे. आणि अजून भरपूर सारे गेस्ट हे येतच होते. इव्हेंट अजून स्टार्ट नव्हता झाला. सो त्यानंतर आम्ही भरपूर सारे फोटोज क्लिक केले, व्हिडिओज काढले. त्यानंतर मी पण एक छोटासा व्हिडिओ तिथे शूट केला. खूप छान व्हिडिओवाला माझ्या सिस्टरनी शूट केला होता. आणि इथे फक्त बाहेरच बसायची व्यवस्था नाही, तर आतमध्ये सुद्धा 2 हॉल आहेत. खाली एक आणि त्याच्यावरती एक 2 हॉल आहेत. एसीच्या हॉल आहेत. सो तिथे पण आपण बसून जेवण वगैरे करू शकतो. फॅमिली आतमध्ये आपण जेवण करू शकतो. आणि मेन म्हणजे रेस्टॉरंटचं इंटेरियर डिझायनर खूप छान होतं. मेन गेटला पण आणि आतमध्ये पण खूप छान होतं. त्यानंतर तिथे आम्हाला चहा सर्व केला. मी आणि माझ्या सिस्टरनी चहा घेतला. चहा पण खूप छान होता. आणि इथे श्रेयांशचं चाललं होतं, खेळणं चालू होतं. त्याची छोटी गाडी आहे, खूप छान गाडी आहे. आणि मेन म्हणजे तो खूप शांत बसला होता आज, नाहीतर डेली त्याच्या मम्मीला खूप त्रास देतो तो. आणि त्यानंतर इव्हेंटला स्टार्ट झाली. जे गेस्ट यायचे होते ते पण एक एक गेस्ट येत होते. आणि एका आर्टिस्टने ही रांगोळी काढली होती. खूप छान रांगोळी काढली ती. मेन एंट्रन्सला पण काढली होती या ठिकाणी. आणि जे जयशंकर फूड कोर्टचं जे मेन डिझाईन आहे ते सुद्धा त्याने वरती काढलं होतं. आणि काउंटरच्या मागच्या साईडला म्हणजे वरती जयशंकर महाराजांची फोटो पण आहे. आणि हा आहे आपला त्रिवेश. तिथे केक कटिंगसुद्धा झाली. सो त्यांनी आम्हाला सगळ्यांना केक सर्व केला होता. केक पण छान होता, रेड वेल्वेटचा केक होता. आणि हा आहे आपला अगस्त्य आणि सायलीताई. आणि इथे श्रेयांशचं केक खाणं चालू आहे. श्रेयांशला खूप जास्त भूक लागली होती, त्यामुळे योगिताताई त्याला भरवत होत्या. आणि सोबतच अगस्त्यला सुद्धा भूक लागली होती. अगस्त्यला पण सायली त्यांनी भरवलं. आधी दोघांना पण पोटभर जेवायला दिलं. आणि मग त्यानंतर आम्ही पण जेवण केलं. मस्त दोघं जेवण करतात. आणि जे गेस्ट जेवण करायचे राहिले होते ते आतमध्ये पण बसले होते काही. सो ते पण जेवण करत होते. आणि आम्हाला पण खूप जास्त भूक लागली होती. सो आम्ही योगिताताई, सायलीताई, माझी सिस्टर, सो आम्ही सगळ्यांनी पण जेवण केलं. तिथे जेवणामध्ये होती बिर्याणी, कोशिंबीर, पायनॅपल शिरा. सो सगळ्यात आधी त्यांनी आम्हाला बिर्याणी सर्व केली. त्यानंतर आम्ही पण सगळ्यांनी मस्त जेवण केलं कारण खूप जास्त भूक लागली होती. लेट पण झाला, आता 8:30-9 वाजले होते. देन जेवण झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ली. आईस्क्रीमची टेस्ट पण खूप छान होती. देन इव्हेंट हा एंड झाला होता, म्हणजे संपला होता. बरेचसे लोक घरी पण गेली. त्यानंतर आम्ही पण घरी जायला निघालो. सो घरी जाते वेळेस आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागली होती. खूप जास्त ट्रॅफिक लागली होती मध्ये मध्ये.
संध्याकाळच्या टायमिंगला सगळ्यात जास्त ट्रॅफिक असते इथे. सो हा होता आजचा असा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अजून एका नवीन अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस माय व्लॉग.